नवापूरच्या आदिवासी युवकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मान। राष्ट्रीय स्तरावर योहान गावितांचा गौरव। पारंपरिक शेतीला आधुनिक मत्स्यपालनाची जोड देत नंदुरबार जिल्ह्यातील तरुणाने गाठले नवे शिखर। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे या लहानशा आदिवासी वस्तीतील शेतकरी योहान अरविंद गावित यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे। पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केले आहे। त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2025 रोजी त्यांना राजधानी दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे। भवरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी 8 वर्षापूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला। मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत शासनाकडून 65% अनुदान मिळविले। या योजनेतून त्यांना 18 पिंजरे उभारण्यासाठी सुमारे 32,40,000 रुपयांचे अनुदान मंजूर झाले। योहान गावित यांनी या आर्थिक सहाय्याचा योग्य तो उपयोग करत आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक पद्धतीने मत्स्यपालन सुरू केले। योहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनविले। त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्य बीज तयार करून ते शेतकऱ्यांना पुरविले। याशिवाय मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य पुरवून शेतकऱ्यांच्या व्यावसायिक गरजा भागविल्या। आज त्यांच्या या कामामुळे भवरेगाव व परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले असून आपली आर्थिक स्थिती सुधारत आहे। योहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्र शासन स्तरावरही झाली। महाराष्ट्र राज्याचे सह आयुक्त किरण पाडवी, मत्स्य व्यवसाय विभाग यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करून केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाचे यश अधोरेखित केले। यानुसार केंद्र शासनाने त्यांची निवड करून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानासाठी त्यांना निमंत्रित केले। नुकतेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनीही या प्रकल्पाला भेट देऊन योहान गावित यांचे कौतुक केले होते। भारतीय पोस्ट विभागाचे निरीक्षक भरत चौधरी आणि पोस्टमन सुनील गावित यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानाचे औपचारिक आमंत्रण योहान गावित यांना सुपूर्द केले। हे आमंत्रण स्वीकारताना योहान गावित आणि त्यांच्या पत्नी यशोदा गावित यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता। हे आमच्यासाठी फक्त सन्मान नाही, तर आमच्या गावासाठीही अभिमानाची गोष्ट आहे। शासनाच्या अनुदानाचा योग्य वापर करून व्यवसाय उभारता येतो आणि कुटुंबाचा आर्थिक विकास साधता येतो, हे आम्ही सिद्ध केले, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। योहान गावित यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत जलसाठा असलेल्या इतर गावातील तरुणही मत्स्यपालनाकडे वळत आहेत। भवरे गावातून सुरू झालेली ही प्रेरणा आता जिल्हा राज्याची सीमा ओलांडून देशातील इतर भागांपर्यंत पोहोचली आहे। योहान गावित यांनी कामगिरीमुळे शेतीसोबत जोड व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी उपयोग करता येतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे। त्यांच्या या कार्यामुळे भवरे गावाचे नाव देश पातळीवर पोहोचले असून त्यांची ही कामगिरी देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे। प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील सन्मान समारंभात नवा इतिहास घडविणाऱ्या योहान गावित यांचे यश ग्रामीण भारतासाठी प्रेरणादायी ठरले। डॉक्टर सुनील पवार, संपादक, नजरबाज न्यूज, नवापूर।